अहिल्यानगर येथे एक तरुण फाशी घेतानाचा रील बनवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र यावेळी त्याला खरोखरच फास बसला। सध्या या तरुणाची प्रकृती अतिशय गंभीर असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। सध्या तरुणांमध्ये सोशल मीडियावर फेमस होण्याचे वेड लागलाय आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात। धोकादायक स्टंट देखील करताना दिसतात। अशीच घटना अहिल्यानगर येथील जामखेड शहरात घडली। फाशीचा रील बनवताना युवकाला फाशी बसली आहे। घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तातडीने या युवकाला रुग्णालयात दाखल केले। प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या रील बनवणाऱ्या युवकाचे नाव प्रकाश बुडा असे असून तो नेपाळचा रहिवासी आहे। जामखेड येथे एका हॉटेलमध्ये तो काम करतो। फाशी घेण्याचा बनाव करत त्याने स्वतःचा व्हिडिओ शूट केला, परंतु दोरी गळ्याला अडकली आणि त्याच्या गळ्याला फास बसला आणि तो तसाच लटकला। तातडीने मदत मिळाल्याने त्याचा जीव वाचला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी धोकादायक स्टंट करू नये असे आवाहन संजय कोठारी यांनी केलंय। स्टंट करतानाचे रील शूट करताना अनेक अपघात घडल्याच्या घटना समोर येतात, त्यामुळे तरुणांनी स्वतःची काळजी घेत असे काही रील बनवावेत। संजय कोठारी जामखेड आज मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी सकाळी 8 वाजता खेत्रे सर यांचा मला फोन आला। आमच्या येथील एका मुलाने कुणीतरी फाशी घेतलेली आहे, तरी तुम्ही लवकर खटकळीचे नाल्याजवळ या। मी नान्नज रोडवरील खटकळीचा नाला जामखेड पासून 3-4 किलोमीटर अंतरावर खटकळीचा नाला आहे, तिथून 1000 फुटावर त्यांनी झाडाला रील बनवत असताना फॅशन शो रील बनवत असताना त्याच्या नातलगाला त्यांनी व्हिडिओ काढायचा सांगितला आणि त्यांनी फाशी घेण्याचा देखावा केला। त्याला त्याच्यात फाशी बसलेली आहे। त्याला मेलं म्हणून तिथील लोकांनी घोषित केलं होतं, परंतु मला पुन्हा फोन आला, थोडासा जीव आहे असं वाटतंय, म्हणून मी ताबडतोब गेलो माझी अँब्युलन्स घेऊन। मी सदरची माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिलेली आहे आणि मी त्या मुलाला माझ्या अँब्युलन्समध्ये फास्टमध्ये आणून प्रायव्हेट दवाखान्यात दाखल केलेला आहे आणि त्याचं प्राण वाचलेले आहे। तो आता व्यवस्थित आहे, त्याला आता दवाखान्यात ऍडमिट केलेले आहे। तसेच त्या मुलाचे नाव प्रकाश भीम बुडा, वय 17, नेपाळ येथील असून तो एका जामखेडच्या हॉटेलमध्ये वेटरचे काम करत आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।